Hello friends, welcome to today's session. In previous session, we learn about the Q point and DC load line. How to draw DC load line and Q point. In today's session, we will learn about this Q point is shifted towards the cutoff point and saturation point, as well as position of that Q point at the center. So what will be the output of the common emitter amplifier circuit. तर या तिन्ही कंडिशनची आपल्याला इथं क्यू पॉइंट शिफ्टेड कट ऑफ पॉइंट कडे झाल्यानंतर किंवा क्यू पॉइंट शिफ्टेड टुवर्ड्स द सॅच्युरेशन पॉइंट, तर आपल्याला त्याचं आउटपुट मध्ये काय फरक मिळतो ते आपल्याला बघायचं आहे. मीन्स in our syllabus you see the point that is Q point and maximum undistorted output. हा याच्या अगोदरही आपण घेतलेला होता, परत आपण हा टॉपिक रिवाइज करतोय. ओके, नाउ इन प्रीवियस लेक्चर we will draw the common emitter configuration characteristics and we see the amplification that is called as a faithful amplification. Faithful amplification म्हणजे काय आपण बघितलेलं होतं. When we given a input, so at the output of that common emitter amplifier you will getting a amplification without clip off. म्हणजे त्याचा कोणताही पोर्शन क्लिप ऑफ न होता आपल्याला आउटपुट मिळतं, त्याला आपण फेथफुल एम्प्लिफिकेशन म्हणतो. म्हणजेच इनपुट दिल्यानंतर स्मॉल इनपुट इज गिवन टू द बेस टर्मिनल, सो ॲट द कलेक्टर टर्मिनल यू विल गेटिंग ए मॅक्सिमम आउटपुट. त्याचा आपण सर्किट याच्या अगोदर डिस्कस केलेलं होतं, ते मी आज डिस्कस करणार नाही. पण आपण त्याच्यावरून त्याची डीसी लोड लाईन ही ड्रॉ केलेली होती आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स वरून. तर आपण त्या सर्किटमध्ये बघितलेलं होतं output characteristics of the common emitter amplifier and we can find out the quiescent point किंवा सायलेंट पॉइंट किंवा वर्किंग पॉइंट ज्याला म्हणू आपण. तर हे आपण फाइंड आउट केलेले होते. तर मी इथे परत ते आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स इथे ड्रॉ करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो विल ड्रॉ द आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. सो आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ही कशाच्या वर्सेस असते? VCE, that is the output voltage in volt, and IC in milliampere. Okay, so we can draw the output characteristics, say 10, 20, 30, 40, 50 like this. हा करंट असेल. तसंच इथं इनपुट आहे 1, 2, 3, 4, 5 and so on. So we can draw the output characteristics. याची आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आपण घेतलेली होती. इथे आपण 3 बेस लाईन किंवा कलेक्टर कर्व आपण म्हणू, या 3 कर्व इथं मी कन्सिडर करतो. ओके, नाउ दिस IB इज इक्वल टू, ही IB ची व्हॅल्यू आहे 200 मायक्रो एम्पियर कन्सिडर करू आपण. इथे आहे 300 मायक्रो एम्पियर आणि ही आहे 400 मायक्रो एम्पियर. ओके, now these 3 line we will consider and we draw the DC load line. आपण याच्यावरती DC load line ड्रॉ केलेली होती. now if we draw the DC load line like this, अशा पद्धतीची DC load line मी ड्रॉ केली. ड्रॉ केल्यानंतर मला इथे 3 पॉइंट मिळाले, 1, 2 and 3.
Okay, so we denoted as Q1, Q2 and Q3. हे 3 पॉइंट मिळाले. हा एक पॉइंट, हा दुसरा पॉइंट आणि हा तिसरा पॉइंट. ओके, नाउ दिस 3 पॉइंट we draw for the DC load line or that all the Q point are located. हे तिन्ही क्विसेंट पॉइंट आहे. पण आपण जसं मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की हे क्विसेंट पॉइंट जो आहे तो आपण मिडलला घेतो. कशामुळे मिडलला घेतो? बिकॉज यू विल गेटिंग ए अनडिस्टॉर्टेड आउटपुट आपल्याला मिळायला पाहिजे. तर या कॅरेक्टरिस्टिक्स वरून आपल्याला काय दिसतं? आता लक्षात घ्या की कॉमन एमिटरचं सर्किट आहे आपण ड्रॉ केलेलं. आता मी इथे ड्रॉ करणार नाही. कॉमन एमिटरचं याच्या अगोदरच्या तासामध्ये आपण घेतलेलं होतं किंवा व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं की इनपुटला आपण बेस करंट दाखवलेला आहे, बरोबर आहे. डिफरंट बेस करंट कॉन्स्टंटला आपण आउटपुट चेंज करतो. आपण बघितलेलं होतं आउटपुट इज चेंज, दॅट इज व्हीसीई, म्हणजेच कलेक्टर टू एमिटरचं व्होल्टेज आपण चेंज करत जातो आणि त्याच्या अकॉर्डन्समध्ये करंट मेजर करत जातो आणि त्याची कर्व आपण ड्रॉ केली, म्हणजेच आउटपुट कॅरेक्टरिस्टिक ड्रॉ केली. आणि आपण डीसी लोड लाईनचंही कॅल्क्युलेशन घेतलं. डीसी लोड लाईन कशी कॅल्क्युलेट केली? आपण आउटपुट लूपचं इक्वेशन आपण रिटर्न केलं. 2 केसेस घेतल्या. वेन व्हीसीई इज इक्वल टू 0, व्हीसीई इज इक्वल टू काय सबस्टिट्यूट केलं आपण? 0 सबस्टिट्यूट केलं. तर आपण सॅच्युरेशन पॉईंट म्हणजे हा पॉईंट डिराईव्ह केला आपण. ओके, आणि दुसरा पॉईंट परत डिराईव्ह केला. ते डेरिव्हेशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. दुसरा पॉईंट डिराईव्ह केला. आयसी इज इक्वल टू 0, कलेक्टर करंट 0 असताना ते सबस्टिट्यूट केलं आपण किर्चॉफ्स व्होल्टेज इक्वेशनचं लूपचं जे इक्वेशन लिहिलं त्याच्यामध्ये. हे 2 पॉईंट आपण फाइंड आउट केले, म्हणजेच दॅट इज कट ऑफ पॉईंट अँड दिस इज ए सॅच्युरेशन पॉईंट. हे 2 पॉईंट, आणि या 2 पॉईंटमधून जी लाईन ड्रॉ करतो आपण त्याला लोड लाईन म्हटलं होतं आपण. दॅट इज कॉल्ड ॲज ए लोड लाईन. ही झाली लोड लाईन. आणि हे झाले जिथं इंटरसेक्शन होतं दोन्ही कर्वचं, म्हणजेच लोड लाईनचं आणि आउटपुट कर्व जी आपण ड्रॉ केलेली आहे वेगवेगळ्या बेस करंटसाठी. तर हा जो रिजन आहे ज्याला ऍक्टिव्ह रिजन मध्ये आपण सर्व पॉइंट हे घेतो, बरोबर आहे. सो इफ वी ड्रॉ द लोड लाईन लाईक दिस, सो यू विल गेटिंग 3 क्विसेंट पॉइंट. 3 क्विसेंट पॉइंट आपल्याला मिळाले. ओके, नाउ फ्रॉम दॅट क्विसेंट पॉइंट we can locate such point, so you will getting a maximum undistorted output. आता लक्षात घ्या, हे सर्किट जे आहे ते आपण डीसी बायस केलं, फक्त एसी सिग्नल आपण दिलेला नव्हता त्याला. या सर्किटला आपण फक्त डीसी बायस करून ही कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ केली, लोड लाईन ड्रॉ केली. डीसी लोड लाईनच म्हणून म्हटलेलं आहे आपण, एसी लोड लाईन म्हटलेलं नाही त्याला. When we introduce the AC signals to that circuit, तर काय होतं तेच आपल्याला इथं बघायचं आहे. क्यू पॉइंट आणि मॅक्सिमम अनडिस्टॉर्टेड आउटपुट हे आपल्याला मिळतं. आता ही जी आहे धिस डीसी लोड लाईन इज फॉर ओनली डीसी इनपुट इज गिवन, देर इज नो AC input is present. When we introducing AC signal to the base terminal, so what is the effect of that, or superimpose that input signal, sinusoidal wave आपण त्याच्यावरती सुपरइम्पोज करतो, म्हणजेच आपण बेसला जो करंट दिलेला आहे त्याच्यामध्ये ऍडिशन आपण कशाचं करतो? AC सिग्नलचं करतो. आता याच्यामुळं काय होतं ते आपण इथं बघू. सो इफ वी ड्रॉ द अनादर फिगर, वेन दिस 3 पॉइंट, या 3 पॉइंट मध्ये Q1 जो आहे, Q1 पॉइंट इज लोकेटेड नियर द कट ऑफ पॉइंट. हे तुम्हाला दिसत आहे फिगरमध्ये की Q1 जो आहे तो या पॉइंटच्या, ज्याला आपण कट ऑफ पॉइंट म्हटलेला आहे, ह्या कट ऑफ पॉइंटच्या जवळ आहे. त्याच्यानंतर Q2 त्याच्या दूर आहे, म्हणजेच मिडलला आहे लोड लाईनच्या, असं गृहीत धरू आपण. आणि Q3 जो आहे तो आहे सॅच्युरेशनच्या जवळ. तर या 3 कंडिशन आपल्याला बघायची आहे. क्यू पॉइंटचं शिफ्टिंग
जर झालं, क्यू पॉइंट विल शिफ्टेड टुवर्ड्स द कट ऑफ पॉइंट ॲट द सेंटर ऑफ लोड लाईन अँड क्यू पॉइंट विल शिफ्टेड टुवर्ड्स द सॅच्युरेशन पॉइंट. हे 3 कंडिशन आपल्याला बघायचे आहे. या 3 कंडिशन मध्ये आपल्याला अनडिस्टॉर्टेड आउटपुट कसं मिळतं ते आपल्याला बघायचं आहे. ओके, नाउ इफ वी ड्रॉ द अनदर फिगर व्हेन दिस क्यू पॉइंट लोकेटेड नियर द कट ऑफ पॉइंट. क्यू पॉइंट जर नियर द कट ऑफ पॉइंट, आता आपल्याला काय दिसतं, व्हेन बेस करंट इज मिनिमम सो क्यू पॉइंट नियर to the cutoff point. When base current is increases, so Q point will be shifted at the middle, and when again increasing the base current, so Q point will shifted towards the saturation point. म्हणजेच बेस करंट वाढवत गेला की त्याचं शिफ्टिंग होत जातं कट ऑफ पॉइंट पासून सेंटरला, सेंटर नंतर सॅच्युरेशन पॉइंटला. ओके, तर आपण एक एक इथं कंडिशन घेऊ. when this Q point located near the cutoff point, cutoff point, जर Q point हा लोकेटेड नियर द कट ऑफ पॉइंट जर असेल तर आपल्याला आउटपुट कसं मिळतं ते आपण इथे ड्रॉ करू. तीच फिगर मी ड्रॉ करतो आहे, सेम फिगर. ओके, नाउ दिस DC लोड लाईन इज ड्रॉ. ओके, नाउ दिस क्यू पॉइंट, हा क्यू पॉइंट मी लोकेट केला, त्याला आपण Q1 म्हटलेला आहे. ओके, Q1. सो दिस IC and this is VCE. Okay, now that is the position of Q point. ही झाली position of Q point. Now if we draw आता हे DC इनपुट असताना आपण, म्हणजेच IB ची व्हॅल्यू किती असताना, IB ची व्हॅल्यू 200 असताना, 200 मायक्रो एम्पियर, आपण हा पॉइंट Q1 कन्सिडर केला, म्हणजेच Q1 नियर टू द कट ऑफ पॉइंट. Now if we draw the maximum input आपण किती देऊ शकतो ती इथे ड्रॉ करू आपण. Now that is the cut off point. हा आहे आपला कट ऑफ पॉइंट आणि हा आहे सॅच्युरेशन पॉइंट. ओके, नाउ if we draw the figure like this, आणि याच्याच कंपॅरिझन मध्ये आपण मी इथे टँजंट ड्रॉ करतो. ओके, नो टँजंट विल बी ड्रॉ अगेन इन दिस साइड. या साइडला पण मी ड्रॉ करतो. आता लक्षात घ्या, हे जे आहे हे आहे इनपुट दिलेला, म्हणजेच हा जर ट्रान्झिस्टर असेल, मी इथं roughly draw करतो circuit. Now that is the circuit for common emitter. Now if we given a input like this, इथे इनपुट दिलेला आहे पण, हा आहे NPN ट्रान्झिस्टर, आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं होतं, हा NP आणि N. सो वी कॅन कनेक्ट दिस फॉरवर्ड बायस, म्हणजे फॉरवर्ड बायस मध्ये कनेक्ट करायचं आहे. सो दिस रिजन इज P, सो ऑब्विसली कनेक्टेड टू पॉझिटिव्ह, अँड म्हणजेच आता इथं मी काय केलं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. सो दिस सर्किट इज, इथं परत आपण रेजिस्टन्स दाखवलेला होता, कोणता रेजिस्टन्स, RB. ओके, तसंच इथं रेजिस्टन्स मी दाखवलेला होता RC किंवा RL म्हणू आपण त्याला, RL. या पद्धतीनं आपण याला ड्रॉ केलं. नाउ दिस एमिटर इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल. कलेक्टर हा रिव्हर्स बायस मध्ये पाहिजे म्हणून आपण बॅटरीच्या कोणत्या टर्मिनलला कनेक्ट करणार, N रिजन विल बी कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल अँड दिस इज निगेटिव्ह. तर हे व्होल्टेज आहे VC, जे आपण दाखवलेलं आता इथं दाखवत नाही. नाउ इफ वी अप्लाय ए बेस करंट, इथं आपण काय अप्लाय करतो आहे, बेस करंट अप्लाय करतो IB, आणि इथे आपल्याला आउटपुट करंट मिळतो IC, आणि याच्या अक्रॉस जे आहे
ते आहे व्होल्टेज VCE. That is voltage VCE. Okay. Now, if we given a input like this, म्हणजेच इथं बेस करंट ड्रॉ करतोय, तर हा रिजन मोठा आहे, तर ऑब्विसली सम पार्ट ऑफ दॅट इनपुट इज कट ऑफ. इथं काय होतं, इथंच कट ऑफ व्हायला सुरुवात होती, एवढा पोर्शन. ओके. सो हा इनपुट काय होतो आहे, याच्यामध्ये ॲडिशन होत आहे. म्हणजेच जे इनपुट आपण दिलेलं आहे VBB किंवा IB जो आहे, त्याच्यामध्ये परत आपण ॲडिशन करतो आहे AC सिग्नलचं. म्हणजेच AC सिग्नल इनपुट सुपर इम्पोज होत आहे, म्हणजेच त्याच्यात त्याचं ॲडिशन होत आहे. ॲडिशन झाल्यामुळं हा क्यू पॉईंट जो आहे, हा क्यू पॉईंट आपण इथं सेंटरला घेतला तर तो फ्लक्च्युएट होतो इथपर्यंत आणि इथपर्यंत. ओके. तर हा एक कट ऑफ पॉईंट, आणि कट ऑफ पॉईंटच्या निगेटिव्ह हाफ जो आहे या इनपुट सिग्नलचा, तो कट ऑफ पॉईंटच्या पुढे चालला आहे. त्याच्यामुळं तेवढा रिजन जो आहे तो क्लिप ऑफ होतो इनपुट सिग्नलचा, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला आउटपुटच्या अक्रॉस, म्हणजेच याच्या आउटपुटच्या अक्रॉस, इथंच इनपुट क्लिप ऑफ झालं, म्हणजेच करंट क्लिप ऑफ झाला. त्याच्यामुळं याच्या अक्रॉसचं जे आउटपुट आहे ते आपल्याला क्लिप ऑफ झालेलं दिसतं. आणि या क्लिपिंगला आपण इथं ड्रॉ करतो आहे. इफ वी ड्रॉ दॅट इज अ पॉझिटिव्ह हाफ, कारण करंटच्या 180 आउट ऑफ फेज असते, म्हणून आपण हे या पॉझिटिव्ह हाफला काय काढलं आपण, निगेटिव्ह हाफ. आणि तसाच इथे मी आता छोटा काढतो, इथं बसणार नाही. सो लाईक दिस यू विल गेटिंग क्लिप ऑफ. एवढा पोर्शन त्याचा काय झाला, क्लिप ऑफ झाला. ओके. अँड सेम क्लिपिंग इज ऑकर ॲट दिस, इथं ती क्लिपिंग ऑकर होते. ओके. सो दिस क्यू पॉइंट इज लोकेटेड near the cutoff point, so signal first start to clip at this region. इथं क्लिपिंग व्हायला सुरुवात होते त्याची, म्हणजेच याला आपण म्हणतो दॅट इज कॉल्ड ॲज ए, दिस इज अ निगेटिव्ह स्विंग अँड दिस इज अ पॉझिटिव्ह स्विंग. सो दॅट इज कॉल्ड ॲज ए क्लिपिंग ड्यू टू कट ऑफ और कट ऑफ क्लिपिंग. याला कट ऑफ क्लिपिंग म्हणतो आपण. या कट ऑफ पॉईंटमुळे ही क्लिपिंग झालेली आहे, म्हणून आपण कट ऑफ क्लिपिंग असं त्याला म्हणतो. ओके. सो आता मॅक्सिमम आउटपुट किती घेऊ शकतो आपण, मॅक्सिमम आउटपुट विल बी टेकन दिस क्वांटिटी. आता लक्षात घ्या की क्यू पॉईंट हा जो आहे तो DC लोड लाईन आपण ड्रॉ केली, ज्याच्यामध्ये इनपुट नव्हतं. पण आता आपण काय करतो आहे, AC इनपुट विल बी इंट्रोड्यूस, and that's why this load resistance will be changes. लोड रेजिस्टन्स जो आहे तो याच्या कंपॅरिझनमध्ये AC सिग्नल जेव्हा अप्लाय करतो, सो दॅट लोड रेजिस्टन्स इज ए रिटन ॲज RAC. त्याला आपण RL न लिहिता RAC लिहितो. आणि RAC दॅट इज द इफेक्टिव्ह लोड अंडर AC सिग्नल इज अप्लाइड. RAC म्हणजे काय, इफेक्टिव्ह लोड आहे. and its value is RL is parallel to RC, जे आपण कलेक्टरच्या अक्रॉस रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे याच्या अगोदरच्या सर्किटमध्ये. तर त्याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स असतो. तर हा पोर्शन जो आहे दॅट इज रिलेटेड टू ICQ इंटू RAC, आणि हा पोर्शन जो आहे दॅट इज रिलेटेड, हा पोर्शन रिलेटेड असतो VCEQच्या, आणि हा पोर्शन रिलेटेड असतो ICQ into RAC when we applied a AC signal. So this maximum positive swing when Q point located near the cutoff point. So this is equal to maximum positive swing is equal to ICQ into RAC. So that is the first condition when Q point is located near the cutoff point. Now if we consider a second condition, now this Q point is located near the saturation point. Again we can draw the another characteristics.
नाव दिस इज द लोड लाईन. ओके, बी आणि ए पॉइंट, सॅच्युरेशन आणि कट ऑफ पॉइंट, हा कट ऑफ पॉइंट आणि हा सॅच्युरेशन पॉइंट. नाव दिस क्यू पॉइंट इज लोकेटेड हिअर, ज्याला आपण Q3 म्हटलेलं आहे. ओके, नाव वी कॅन ड्रॉ द अगेन इनपुट कर्व. इथे इनपुट कर्व घेऊ आपण, ज्याला IB म्हटलेलं आहे. नाव अगेन वी कॅन ड्रॉ like this. Okay, now if we applied a AC signal, Q point is located near the saturation point. Saturation point कडे जर Q point शिफ्ट झाला म्हणजे हे IB ची व्हॅल्यू आपण 400 मायक्रो एम्पियर घेतली आणि Q point जो आहे तो शिफ्ट टुवर्ड्स द सॅच्युरेशन पॉइंट जर होत असेल तर आपण इथे परत आता इनपुट अप्लाइड करू. So this current is IC and this voltage is VC. जसं आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण बघितलं. नाउ दिस पॉइंट इज VCC आणि हे सॅच्युरेशन पॉइंट आहे. ओके, नाउ इफ वी गिव्हन पॉझिटिव्ह हाफ आणि निगेटिव्ह हाफ, तर हा पोर्शन जो आहे तो जास्त असेल याच्यापेक्षा, कारण Q पॉइंट कुठे शिफ्ट झालेला आहे, सॅच्युरेशन पॉइंट कडे शिफ्ट झालेला आहे. म्हणून एवढा पोर्शन जो आहे तो क्लिप ऑफ होतो याच्यामध्ये. ओके, ड्यू टू दॅट इनपुट सिग्नल इज क्लिप ऑफ, म्हणजे बेस करंट जो आहे इनपुट सिग्नल तो सुपर इम्पोज झाला. कशावरती, आपण पहिलेच बायस केलेलं जे पोटेन्शियल आहे VBB ज्याला म्हटलेलं आहे त्याच्या सिरीज मध्ये याला कनेक्ट केलं आणि त्याच्यावरती तो सुपर इम्पोज झाला. म्हणून याचं पोझिशन ही होती पहिले IB ची, बरोबर आहे, ती त्याच्यामध्ये याचं ऍडिशन होईल या स्विंगचं आणि या स्विंगचं. ओके, म्हणजेच याचा पोर्शन क्लिप ऑफ होईल एवढा आणि तोच क्लिपिंग आपल्याला इथं मिळेल. सो यू विल गेटिंग, आता इथे मोठं काढता येत नाही मला, मी इथे छोटं काढतो. ओके, सो दिस पोर्शन इज क्लिप ऑफ. हा जो पोर्शन आहे हा इथं क्लिप ऑफ होतो आहे. ओके, अगेन ड्यू टू दॅट यू विल गेटिंग अगेन क्लिपिंग हिअर. तेच क्लिपिंग आपल्याला इथं मिळेल. सो दिस क्लिपिंग, एवढा पोर्शन क्लिप ऑफ होईल. ओके, म्हणजेच आपल्याला वेवफॉर्म कसा दिसेल असा. सो दिस पोर्शन इज क्लिप ऑफ अँड दिस क्लिपिंग इज कॉल्ड ॲज ए पॉझिटिव्ह क्लिपिंग. ओके, पॉझिटिव्ह हाफला त्याचं क्लिपिंग झालेलं, सॉरी निगेटिव्ह हाफला क्लिपिंग झालेलं आहे. सो Q पॉइंट लोकेटेड नियर द सॅच्युरेशन पॉइंट, देन क्लिपिंग स्टार्ट ॲट दिस पॉइंट. क्लिपिंग इथं स्टार्ट होते, या पोर्शनला क्लिपिंग येणार नाही पण या पोर्शनलाही. म्हणजेच आपल्याला मॅक्सिमम कुठपर्यंत इन्क्रीज करता येते, इथपर्यंत. म्हणून एवढंच आउटपुट आपल्याला मिळेल. ओके, इथंही तेवढंच मिळेल, एवढं. म्हणजेच मॅक्सिमम याच्यामध्ये आउटपुट किती घेता येते, बिकॉज दिस इज रिलेटेड टू VC अँड दिस पोर्शन इज रिलेटेड टू ICQ इंटू RAC. म्हणून एवढाच हाफ जास्तीत जास्त आपल्याला घेता येते. म्हणजेच द मॅक्सिमम निगेटिव्ह स्विंग इज इक्वल टू VCEQ, एवढी आपल्याला मॅक्सिमम आउटपुट मिळतं. ओके, सो दॅट इज द सेकंड कंडिशन. म्हणजेच when Q point will be shifted towards the saturation point, again you will getting a clipping of negative swing. ओके, आता म्हणजेच याचा अर्थ काय झाला, Q पॉइंटची पोझिशन आपल्याला जर मॅक्सिमम अनडिस्टॉर्टेड आउटपुट जर पाहिजे असेल तर याची पोझिशन जी आहे ती आपल्याला कुठं असायला पाहिजे, सेंटरला लोकेटेड असायला पाहिजे. वेन वी ड्रॉ लाईक दिस. आता इथं मी तिसरी कंडिशन ड्रॉ करतो. वेन Q पॉइंट इज लोकेटेड ॲट द सेंटर. सेंटर कशाचं, लोड लाईनचं सेंटर.
सेंटर ऑफ लोड लाईन हे जर असेल तर आता काय होणार. सो दिस इज पॉइंट बी, दिस इज पॉइंट ए, हा कट ऑफ पॉइंट आणि हा सॅच्युरेशन पॉइंट. ओके, नाव वेन दिस क्यू पॉइंट इज लोकेटेड, ज्याला Q2 म्हटलेलं आहे आपण, हे सेंटरला लोकेटेड असल्यानंतर आपण इथे आता ड्रॉ करू. सो दॅट इज द इक्वल डिस्टन्स. आता असं घेऊ की हे काय असायला पाहिजे, दोन्ही इक्वल डिस्टन्स असायला पाहिजे. नाव दिस Q2 अगेन वी कॅन ड्रॉ आउटपुट कर्व, इनपुट. तर मी इथे आता मॅक्सिमम इनपुट इथे देऊ शकणार, म्हणजेच IB ची व्हॅल्यू इथे अप्लाय करू शकतो. सो दॅट इज द करंट IB. याला स्मॉल IB लिहितो आपण, कारण त्याला IB कॅपिटल जो आहे तो DC करंट आहे आणि स्मॉल IB जो आहे तो AC करंट आहे. आपण सुपर इम्पोज करतोय त्याच्यावरती. सो दिस Q पॉइंट इज लोकेटेड नियर द सेंटर, सो यू विल गेटिंग द मॅक्सिमम अनडिस्टॉर्टेड आउटपुट. या केसमध्ये आपल्याला कुठेही क्लिपिंग मिळत नाही, म्हणजे निगेटिव्ह क्लिप नाही मिळत आणि पॉझिटिव्ह क्लिप पण नाही मिळत. आणि त्याच्यामुळं अनडिस्टॉर्टेड मॅक्सिमम आउटपुट केव्हा मिळतं आपल्याला, वेन दिस Q पॉइंट इज लोकेटेड ॲट द सेंटर. सेंटरला जेव्हा आपण Q पॉइंटला लोकेट करतो तेव्हा आपल्याला अनडिस्टॉर्टेड आउटपुट मिळतं. इथेही तुम्हाला क्लिपिंग कुठेही मिळणार नाही. सो इफ वी गिवन ए बेस करंट लाईक दिस, सो ॲट द आउटपुट टर्मिनल अक्रॉस दॅट कलेक्टर टू एमिटर VCE आहे हे व्होल्टेज आणि हा आहे IC करंट. सो दिस maximum undistorted output you will get when Q point is located at the center. म्हणजेच Q पॉइंट जेव्हा सेंटर वरती असतो, सेंटरला लोकेट करतो आपण, तेव्हाच आपल्याला आउटपुट जे आहे ते मॅक्सिमम मिळतं. सो यू विल गेटिंग मॅक्सिमम अनडिस्टॉर्टेड आउटपुट is equal to twice of VCEQ. Maximum undistorted output किती मिळतं आपल्याला, that is twice of VCEQ. So that is the different condition when Q point will be shifted towards the cutoff point at the center and when Q point is located near the saturation point. So what will be the output? म्हणजेच आपल्याला ऑप्टिमाइज जी पोझिशन आहे Q पॉइंटची ती सेंटरला असायला पाहिजे, तरच आपलं इनपुट दिल्यानंतर ते कुठल्याही प्रकारे क्लिप ऑफ होणार नाही. आणि कशामुळे होत नाही, कारण हा जो रिजन आहे जो घेतलेला आपण तो असतो ऍक्टिव्ह रिजन ऑफ ट्रान्झिस्टर आणि याच रिजनमध्ये त्याचं ॲम्प्लिफिकेशन आपल्याला जास्तीत जास्त मिळतं ट्रान्झिस्टरचं. आणि म्हणून आपण त्याचा पहिल्यांदा Q पॉइंट जो आहे तो ऑप्टिमाइज लोकेट करायला पाहिजे. आता हे झालं लोकेशन व्होल्टेजेसच्या वरती आपण सुपर इम्पोज केल्यानंतर. पण आपण जे बीटा आणि अल्फा बघितलेलं होतं, दॅट इज अल्फा अँड बीटा इज द करंट गेन फॉर द डिफरंट सर्किट, कॉमन एमिटर आणि कॉमन बेस या सर्किटमध्ये ट्रान्झिस्टरचा बीटा आपल्याला दिलेला असतो. बीटा इज नथिंग बट द gain, that is current gain, and this beta is equal to IC divided by IB. आपण फर्स्ट इयरला हा करंट गेन शिकलेलो होतो. तसाच अल्फा इज इक्वल टू असतं IC डिवायडेड बाय IE. ओके, आता या बीटामध्ये फरक पडतो कशामुळं, व्होल्टेजेसमुळे तर पडतोच. आपण बेस करंट जसा व्हॅरी करतो तसं त्याचं शिफ्टिंग होतं Q पॉइंटचं. पण दुसरं बीटा हा टेम्परेचरमुळे चेंज होतो. टेम्परेचरमुळे त्याचा लिकेज करंट हा वाढतो. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये त्याचं वेगवेगळे जे व्हेरिएशन आहे, दॅट इज बायसिंग अफेक्टिंग द बायस व्हेरिएशन. बायसला अफेक्ट कोणते कोणते फॅक्टर करतात, म्हणजे त्याचं व्हेरिएशन कसं कसं होतं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि त्याला मिनिमाइज करण्यासाठी जो स्टॅबिलिटी फॅक्टर आहे तो स्टॅबिलिटी फॅक्टर आपण कसा डिफाईन करतो, त्याला कॅल्क्युलेट कसं करतो, म्हणजेच त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला त्याला मिनिमाइज करायचा आहे.
अनडिस्टॉर्शन मिनिमाइज करायचं आहे, डिस्टॉर्टेड आउटपुट जे आहे ते मिनिमाइज करायचं आहे आणि अनडिस्टॉर्टेड आउटपुट आपल्याला मिळवायचं आहे. त्याच्यासाठी वेगवेगळे फॅक्टर अफेक्ट करतात त्याला, ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.